मंडळी, कशा आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे संडे आणि आज आमचे लवकर काम झाले आहे. फक्त आमचा स्वयंपाक अर्धा झाला आहे, अर्धा व्हायचं आहे. आता वाजले आहे 11. तसं पण आमच्या जेवणाचा 1 वाजताचा टाईम आहे, तर होईल. चपात्या गरम गरम टाकेल, बाकी सर्व तयार करून ठेवणार. आणि ही आमची मुक्ता आज कटिंग करून आली. बघा कशी दिसते, तुम्ही सांगा कमेंट्समध्ये कशी दिसते. अरे बापरे कसं 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 हां हां, अरे बापरे काय करते तू? स्टाईल मारते, स्टाईल मारते का? तशी चिट्टी पळत आहे अशी. इथे नारळाचं झाड पाहिजे हो ना, इथे इथे. हां, तर तुम्ही सांगा कशी दिसते कटिंग केल्यानंतर मुक्ता. 1 मिनिट मी सांगते. ती म्हणते मीच व्हिडिओ काढतो म्हणते. बोल बोल ना. तर आज बनवणार आहे मी मिक्स व्हेज. त्याच्यासाठी कट करून ठेवलं आहे. पनीर आहे, फ्रोझन मटर आहे, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, मिरची. इकडे आहे सोया चिक्स बॉईल करून घेतले आहे. इकडे आहे फुलकोबी आणि इथे ना लसण बारीक करत आहे, लसण आणि अद्रक. कुकर ठेवला आहे. कुकर ऑलमोस्ट होतच आहे. आता मग मी भाजी करून घेईल आणि ओटा थोडासा क्लीन करून घेईल. मग नंतर जेवायच्या वेळेस चपाती टाकेल. असं आहे आजचं शेड्यूल. आज काही नाही, कामं पण लवकर झाले. विचार करते काहीतरी करायचं, म्हणजे खाली टाईममध्ये असं आपण दुसरं पण काम करू शकतो ना. तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. यात टाकणार, तेल गरम झालं आहे आणि यात टाकणार आहे मोहरी, जिरं. तोपर्यंत एका प्लेटमध्ये ना तिखट, मीठ, मसाला वगैरे काढून घेईल. इथे काढले हळद, हा आहे गरम मसाला, धना पावडर आणि हा ना स्पेशल पहाडी मसाला आहे. बघा, तर उत्तराखंडमध्ये जे मसाल्याचे राहतात ना सामान, त्याच्यापासून बनलेला आहे. आपल्याकडे नाही मिळत हा मसाला, तर मी माझ्या मैत्रिणीकडनं घेतलेला आहे. हा मसाला टाकून थोडासा, कारण की मिक्स व्हेजमध्ये हा मसाल्याचा टेस्ट खूप छान वाटतो. आलूची भाजी मिक्स व्हेज. तर यात टाकलं आहे कांदा, मिरची, सोबतच शिमला मिरची पण टाकली आहे. इथे आहे लसूण आणि अद्रक बारीक करून घेतलं आहे आणि तिखट मीठ पण काढून घेते. मी कॅमेरा एका साईडला, तुम्हाला माहिती नाही कसं दिसतंय, तर मी खिडकीवरती ठेवलेला आहे कॅमेरा. त्यात कांदा मिरची टाकलेली आहे. तोपर्यंत एका प्लेटमध्ये ना तिखट मीठ काढून घेते. असल्यामुळे थोडीशी तिखटच पाहिजे भाजी, नाहीतर थोडी त्याची टेस्ट अशी गोडचट वाटते, तर ती मग छान नाही वाटणार नाही खायसाठी. कांदा झालेला आहे. त्यात लसण आणि अद्रकची बारीक केली होती ना, ते टाकत आहे. टाकल्यानंतर थोडंसं सांबार टाकते. हिंग टाकायची आठवण नाही राहिली मला, ती डबीच काढली नव्हती हिंगाची, लक्षात नाही राहिलं, तर आता टाकून देते. टोमॅटो टाकायच्या आधी थोडीशी एखादी चिमूटभर हिंग टाकली.
टाकत आहे. मसाले काढले होते प्लेटमध्ये, ते टाकून देते. चमच खूप गरम आला आहे म्हणून मी कपडा घेतला आहे. आणि हे आहे पनीरचे तुकडे आहे छोटे, आणि मटर सर फ्रोझन मटर आहे ते टाकून घेते आहे. सिंपलवालीच करते आहे, मसालेवाली जास्त मसालेवाली नाही करते. नाहीतर काय होते ना, कधी भाजी अशी बनवायची असते ना मिक्स व्हेजवाली, तर पनीर थोडंसं वेगळ्या कढईमध्ये फ्राय करून त्यात मसाले वगैरे टाकून ते साईडला करून ठेवतात. आणि फुलकोबी बाकी सर्व जे भाज्या आहेत ते शिजवून घेतात. त्याच्यानंतर मग एक तवा फोडणी मिळते, तवा फोडणी बसते, तर ती फोडणी देऊन ना त्यात सर्व भाज्या टाकतात. ती वेगळी आहे आणि ही सिंपलवाली आहे. तसं पण पोळी आणि भातापेक्षा भाजी जास्त खायला पण पाहिजे आणि आमच्याकडे खातात. तर मी भाजी जास्त तिखट नाही करत. पण म्हणजे आता फुलकोबी आहे, याच्यामध्ये मटार आहे आणि त्यानंतर पनीर आहे. तर ही भाजी कशी थोडीशी तिखट पाहिजे आणि जास्त पण जायला पाहिजे, म्हणून जास्त पण तिखट नको. तर म्हणून त्या हिशोबाने मी केली आहे. त्याला झाकून ठेवून मी भाजी होत आहे तोपर्यंत मी भांडे बाहेर नेऊन ठेवून देते. जेवण केल्यावर पण मग ते साफसूफ करायसाठी ना थोडं जीवावर जाते. आधीच अर्ध करून ठेवलं की मग ते दिसते. जेवण झाल्याच्या असं डीप क्लीन नाही करत. जेवण झाल्याच्या नंतर मग पूर्ण डीप क्लीन करून घेते. मग ते कसं थोडं बघायला पण पद्धतशीर वाटते. आणि सकाळी नाश्ता होतो, दुपारचं जेवण होते, तर मी थोडं हलकंसं असं साफसूफ करायचं काम करते, पण डीप क्लीन नाही करत. मग जेव्हा आमचं पूर्ण जेवण होते ना, तेव्हा मग मी डीप क्लीन करून घेते. आणि दही आहे, दहीला साधं घोटून घेणार आणि मीठ टाकणार, जिरं पावडर टाकणार प्यायसाठी पण, म्हणजे त्याला ताक पण म्हणू शकता, दह्यापासून बनवलेलं ते पण बनवून. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते मला नक्की सांगायचा कमेंट्समध्ये. मला पण मग व्हिडिओ तयार करायसाठी ना थोडं वेगळे एक्साइटमेंट राहणार. तुम्ही मला सांगायचा माझे व्हिडिओ कसे बनतात ते. आणि तुमच्या सपोर्टमुळेच होऊ शकते माझे व्हिडिओ. मला थोडंसं गायडन्स मिळते तुमच्याकडून, तर मी आणखी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू शकते. त्याच्यामुळे तुम्ही मला सांगायचं. डायरेक्ट बोरिंगचा नळ आहे आणि हा जो आहे हा वरती जी टंकी भरते ना त्याचा नळ आहे. त्याच्यामुळे
कमेंट्स येईल की बाहेरच्या पाण्याने स्वयंपाक करते का. मीठ टाकते यात. जिरा पावडर टाकते. जिरा पावडर नाही म्हणू शकत त्याला, याच्यामध्ये मिक्स आहे धनिया पावडर, जिरा पावडर, त्यानंतर ओवा आहे आणि सोप आहे, बडी सोप जी हिरवीवाली सोप असते ना ती आहे. तर मी मिक्स करून समप्रमाणात घेतलं आहे सर्व आणि मिक्स केलं आहे आणि मिक्सरवर लावून त्याचा चांगला पावडर बनवला आहे बारीक. तर ह्याचा चहा पण पिते मी आणि असं पण यूज करू शकते. चांगलं आहे आपल्यासाठी. जेवण आमचं 1 वाजता होते. तर तोपर्यंत मी आवरसावर करून घेईल. आणि लवकर कामं झाले तर कसं आपल्याला स्वतःसाठी पण टाईम मिळतो आणि कुठली एक्स्ट्राची कामं करायची असेल त्याच्यासाठी पण आपल्याला टाईम मिळतो. तर मगाशीच 1 वाजता जेवण झालं. आता वाजलं आहे 1:30 आणि मी ना इथे केकचा स्पंज लावून ठेवलेला आहे. हे बघा गरम आहे. तर मला एक ऑर्डर आला होता केकचा, 2 दिवसाआधीच आला होता. तर आता मी थोडा वेळ आराम करणार, तोपर्यंत हा स्पंज थंड होणार आणि मग नंतर केक करणार. आणखी मला बाहेर पण जायचं आहे. कुठे जायचं ते मला सांगते. मंडळी मी ना मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आराम झाल्याच्यानंतर मी केक बनवणार. तर मी केक बनवायला गेली तर माझं जे बीटर आहे ना ते माहिती नाही आर्मेचर गेलं असेल त्याचं, तर ते एकदम बंद होऊन गेलं आणि मग चालूच होत नव्हतं. म्हणून मग मी हे दुसरं बीटर आणलं. हे जयपान कंपनीचं आहे. तर याच्याने आता क्रीम बीट केलेली आहे मी. हे बघा ते मोठ्या प्लगमध्ये मोठा त्याचा प्लग जो आहे ना तो एकदम छोटा आहे. तर मला इथे बीट करावं लागली क्रीम. तर आता क्रीम बीट झाली आहे. मी केक बनवून घेईल आणि तिने सांगितलं तसं 9 वाजता येणार म्हणून. आत्ताच कॉल केला होता तिने आणि 9ला येणार म्हणून सांगितलं होतं. तर आरामातच बनवायचं आहे आणि संध्याकाळी तर काही स्वयंपाक करायचंच नाही आहे. ते म्हणजे हेवी जेवण पण झालं आहे आणि भूक पण नाही म्हणत होते कुणाला, फक्त मुलांसाठी काही बनवून देणार हलकं आणि बस आजचा दिवस असं जाईल. तर मी केक बनवून घेते. केक बनवता बोलते तुमच्याशी. तर मी आधी केक बनवून घेते. साखर केला आहे. केक पण मगाशी जो बेस बनवला होता ना तो थंड झालेला आहे बऱ्यापैकी. बटरस्कॉच फ्लेवरचा आहे बनवते. त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते. क्रीम लावून घेते. सॉफ्ट झाली एकदम क्रीम. अशी क्रीम पाहिजे केकला लावायसाठी. एकदम सॉफ्ट आहे ना तर छान आयसिंग करता येते. टाकत आहे बटरस्कॉच.
बटरस्कॉच क्रशमध्ये पण ना वेगळे वेगळे फ्लेवर्स येतात. पायनॅपल, मँगोवाला. नट्स आहे टाकत आहे मी. आता याच्यावर दुसरा लेअर ठेवत आहे. मला चम्मचने टाकायला खूप वेळ लागते आणि हाताने टाकायची सवय आहे ना, चम्मचने फास्टमध्ये नाही होत. हाताने कसं आपल्याला समजते पण सॉफ्ट झाला की नाही स्पंज, म्हणून मी हातानेच टाकते. चम्मचने कसं कुठे जास्त लागते तर कुठे कमी पडते असं होते, आपल्याला तेवढं कळत नाही. हाताने कसं आपण बनवू शकतो व्यवस्थित, म्हणजे स्पंज नाही का समजते आपल्याला. तर हे बघा किती बारीक वर्क करावं लागत आहे याच्यावर. माझा ना अर्धा केक झालेलाच आहे. हे बघा किती बारीक वर्क करावं लागत आहे. तर मी ना चिमट्याने लावत आहे, बाकी झालंच आहे. फक्त थोडंसं डेकोरेट करायचं आहे, झालंच आहे. कोणते सॉन्ग म्हणत आहे? हिला डान्स कर म्हणते, हे गाणं म्हणते. डान्स कर परी. ए ते चावायचं नाही. शी. जाते का तू मुक्ता? जाते तू आत्तू सोबत? जाते तू आत्तू सोबत? जाते का? कोणतं गाणं म्हणत आहे माहिती नाही. बाय. हे बघा मी असं डेकोरेट केलं आहे. इकडे तिकडे आता पसारा आहे. दुपारचा टाईम होता, नाश्ता पण झाला. बेसिंगमध्ये भांडे पडलेलं आहे. नाश्ता पण झाला मुलांचा आणि केकचा पण भांडे राहतेच. तर मी हे फ्लॉवर्स जे आहे ते इथे लावून घेईल आणि मग पूर्ण लुक दाखवणार तुम्हाला. तर मंडळी मी तुम्हाला फायनल लुक दाखवत आहे. 1 मिनटं. हे बघा केकचं फायनल लुक कसं वाटतं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. खूप सुंदर दिसतं आहे, क्यूट दिसतं आहे केक. आणि हा रात्री 12 वाजता कट करायचा आहे, म्हणून मला फ्रेश कलर सांगितले होते आणि लाईट पर्पल कलर सांगितला होता, तर मग मी तो यूज केला आहे. तर कसं वाटतं आहे मला नक्की सांगा. मला तर खूप आवडला. असं मला कट नाही करावं असं वाटतं आहे, फक्त शोकेशमध्ये ठेवावं असं वाटतं आहे. फ्लॉवर्स पण खूप सुंदर दिसत आहे, केक पण छान दिसत आहे आणि केकची जी फिलिंग आहे ना आतमध्ये बटरस्कॉच, ती तर एकदम यम्मी. वाव. तर ठीक आहे, छान दिसते. हे बघा.
तर मी दुपारी ना झोपली होती, तुम्हाला सांगितलं मी थोड्या वेळ लेटणार आणि नंतर केक बनवणार. तर त्या टाईममध्ये आणि ही बॉटल तयार केली आहे. ही बघा किती दिमाग लावला आणि किती छान बॉटल तयार केली. तर कशी वाटते तुम्हाला हे काय म्हणते याला, आता कॅन पण म्हणू शकते. ही बॉटल कशी वाटते तुम्ही मला नक्की सांगा. आणि दिमाग पण खूप लावला याने. तो स्वतःच आता पाणी पिणार यातलं. आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा, लाईक करा. तर तुम्हाला केक पण कसा वाटला ते पण सांगा. नीलनी बनवलेली बॉटल कशी वाटली ती पण सांगा. आणखी व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.